नमस्ते. मी दिगंबर बाळासाहेब पाटील. आपण जी एक रेग्युलर सिरीज चालवत आहोत नवीन उद्योजक घडवताना, त्यातील पुढील भाग. उद्योजक म्हटल्यानंतर तो कमी भांडवलामध्ये एक छोटासा व्यवसाय उभा करतो आणि त्याच्यातनं एक छोटासा प्रॉफिट कमवतो. उद्योजक हा त्याचं मेहनतीने काम करत असतो. एक आठवडा झाला, 15 दिवस झाले, महिना झाला, जो उत्पन्न येत असतं ते उत्पन्न पूर्ण तो घरी घेऊन जात असतो, किंवा जे त्याला जे खर्च असतात खर्च भागून उरलेले सर्व पैसे हे घरी घेऊन जात असतो. कदाचित सुरुवातीला 2-3 वर्ष आपण जे मागच्या वेळेस बोललो 1000 दिवस गरजेचे उद्योजकाला उद्योग उभा करण्यासाठी. मात्र असं कधीच होत नाही की उद्योगात उभा राहिलाय आणि पैसेच आले नाही. थोडे थोडे पैसे येत असतात आणि तो थोडे थोडे पैसे करून घरी घेऊन जात असतो. पण आता एक उद्योजक त्याने एक मूलभूत गोष्ट करणं गरजेचं आहे. ती कुठली? तर एक ठराविक दिवसांमध्ये त्यांनी एक स्वतःचा पगार ठरवायला हवा. मग ते कशासाठी? माझाच उद्योग आहे, माझाच प्रॉफिट आहे, सगळं हे माझंच आहे, मग कशाला मी पगार घ्यायचा? कधी जास्त प्रमाणात कामं येत आहे, म्हणजे जास्त पगार घेतला तर, कधी कमी पैसे मिळाले तर कमी पगार घेतला तर एक आपण विचार केला, एक साधा ड्रायव्हर असेल, एक छोटासा कारागीर असेल, तर तो स्वतःला पगार घेतो आणि पगार घेतल्यामुळे त्याचं छान घर चालू असतं. मात्र आपला उद्योजक हा कायमस्वरूपी खूप चांगले पैसे कमवत असतानाही थोडा गरिबासारखंच जगतो. त्याला स्वतःचं जीवन जगताच येत नाही. त्याला पण फॅमिलीसाठी जो खर्च करायचा असतो तो काटकसरीने करत असतो. मात्र आपण एक मोठ्या उद्योजकांकडे बघूयात. मोठे उद्योजक काय करतात? टाटा, ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स, या कंपन्यांनी काय केलेलं आहे, कितीही पैसे कमवले तर त्यातनं एक ठराविक पगार हा तो मालक घेत असतो. मग तीच सुरुवात आपण आपल्या उद्योगामध्ये पण करायला हवं. जरी आज आपला व्यवसाय छोट्या लेवलला असेल तर छोटा पगार घ्या. उद्योग उद्या मोठा झाला तर थोडासा मोठा पगार करा. मात्र पूर्ण पैसे हे घरी घेऊन जाता कामा नये. त्याच्यासाठी एक नियम आहे, धंद्यातला पैसा नेहमी धंद्यात राहायला हवा. व्यवसाय आपला आहे आणि व्यवसाय आपल्याला ग्रो करायचा आहे. मग व्यवसाय ग्रो करण्यासाठी आपल्याला पैशांची खूप जास्त प्रमाणात गरज पडते. मग असं करूयात आपण आता की साधारणतः 1 लाखाचा एक टर्नओव्हर झाला एका महिन्यामध्ये. मग आपण 1 लाख पूर्ण घरी घेऊन गेलो तर नवीन महिन्यासाठी आपल्याला जे खर्च असतात ते भागवण्यासाठी पुन्हा बाहेरून पैसे घ्यावे लागतील. पण अशा वेळी आपला एक पगार आपण फिक्स केला, एक 10,000 रुपये आपला पगार आपण फिक्स केला, तर तो पगार घेऊन गेलो तर 90,000 रुपये हे आपल्या अकाउंटला शिल्लक राहतील. नवीन महिन्यामध्ये जे आपल्याला भांडवल म्हणून पैसे लागणार आहे त्याच्यातनंच आपण खर्च करू शकतो. आणि कधी कधी असं होतंय की सिजनेबल बिझनेस आहेत काही, म्हणजे वर्षातले काही दिवस हा उद्योग चालतो, काही दिवस बंद असतो. म्हणजे ग्राहक वर्ग हा कमी जास्त प्रमाणात चालू असतो, चढ उतार व्यवसायामध्ये चालू असते. पण जर उद्योजकांनी स्वतःचा पगार घेतला तर त्याला सातत्याने घरामध्ये देण्यासाठी एक अमाऊंट तयार होऊ शकते आणि ती अमाऊंट घरात दिल्यामुळे घरही हॅपी राहू शकतं आणि आपला व्यवसायही छान पद्धतीने चालू होऊ शकतो. असं गृहीत धरू तो पगार ठरवायचा कसा? आपण जे काम करतोय त्या कामासाठी जर आपण बाहेरच्या माणसाला त्या जागेसाठी किती पैसे देऊ त्याचा विचार करा आणि ते पैसे आपण ठरवा.